आता आपण AWS रिजन्सबद्दल बोलूया. AWSसाठी Amazonने दुनियाभरात खूप सारे डेटा सेंटर्स बिल्ड केलेले आहेत. हे डेटा सेंटर्स रँडम असतात असं नाही. ते जिओग्राफिक लोकेशन्सप्रमाणे ग्रुप केलेले आहेत. या प्रत्येक जिओग्राफिक लोकेशनला AWSमध्ये रिजन असं म्हणतात. सिंपल शब्दात सांगायचं झालं तर रिजन म्हणजे एक स्पेसिफिक एरिया जिथे AWSचे मल्टिपल डेटा सेंटर्स आहेत. करंटली AWSमध्ये अप्रॉक्स 40 रिजन्स अवेलेबल आहेत आणि AWS कंटिन्युअसली न्यू रिजन्स ॲड करत आहे. जेव्हा तुम्ही क्लाउडमध्ये नवा रिसोर्स क्रिएट करता, जसं EC2 झालं, S3 झालं, डेटाबेस झालं, ते ऑलमोस्ट ऑल्वेज एका स्पेसिफिक रिजनमध्ये डिप्लॉय करावा लागतो. कारण रिजनमुळे लॅटेन्सी, परफॉर्मन्स, डेटा रेसिडेन्सी आणि कॉस्ट या सगळ्या गोष्टी डायरेक्टली अफेक्ट होतात. आता आपण AWS रिजन्सचा नेमिंग पॅटर्न समजून घेऊया. AWS रिजनला एक कन्सिस्टंट नेमिंग स्कीम फॉलो केली जाते. रिजन नेम युजुअली या फॉर्मॅटमध्ये असतो. जिओग्राफी, डायरेक्शन आणि सीरियल नंबर. एक्झाम्पल बघूया. जसं US ईस्ट 1. इथे US म्हणजे युनायटेड स्टेट्स, ईस्ट म्हणजे ईस्टर्न साइड आणि 1 म्हणजे त्या एरियामधलं फर्स्ट रिजन. अजून एक एक्झाम्पल बघूया. जसं AP साउथ 1. AP म्हणजे एशिया पॅसिफिक, साउथ म्हणजे साउदर्न पार्ट आणि 1 म्हणजे फर्स्ट रिजन. आता या टेबलमध्ये आपण काही रिअल AWS रिजन्स बघूया. जसं फर्स्ट आहे बघा, US ईस्ट 1. हा रिजन नॉर्थ व्हर्जिनिया USAमध्ये आहे आणि हा AWSचा एक ओल्डेस्ट आणि मोस्ट पॉप्युलर रिजन आहे. AP साउथ 1 हा रिजन मुंबई, इंडियामध्ये आहे, जो इंडियन कस्टमर्ससाठी लो लॅटन्सी प्रोव्हाईड करतो. त्याचप्रमाणे EU साउथ 1 हा रिजन मिलन, इटलीमध्ये आहे आणि AF साउथ 1 हा रिजन केपटाउन, साऊथ आफ्रिकामध्ये आहे. म्हणजे AWSने ऑलमोस्ट प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये रिजन सेटअप केलेले आहेत. आणि सिंपल शब्दात रिजन म्हणजे एक जिओग्राफिक लोकेशन जिथे AWS सर्व्हिसेस रन होतात. आता तुम्ही जो स्क्रीनवर वर्ल्ड मॅप बघताय, हा AWSचा ग्लोबल रिजन्स मॅप आहे. या मॅपमध्ये जे डॉट्स दिसताय ते सगळे AWS रिजन्स रिप्रेझेंट करतात. नॉर्थ अमेरिका, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका आणि आफ्रिका. AWSने ऑलमोस्ट सगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये रिजन्स सेटअप केलेले आहे. याचं मेन रिझन आहे कस्टमरला लो लॅटन्सी, हाय अवेबिलिटी आणि बेटर परफॉर्मन्स प्रोव्हाईड करणे. तुम्ही इंडियामध्ये असाल तर AP साउथ 1 म्हणजेच की आपला मुंबई रिजन चूज करणं हे बेस्ट ठरतं. युजरच्या लोकेशन जवळ रिजन असल्यामुळे ॲप्लिकेशनचा रिस्पॉन्स पण फास्ट मिळतो. AWS रिजन्स ग्लोबली डिस्ट्रिब्युटेड असल्यामुळे कंपनीजला डिझास्टर रिकव्हरी आणि हाय अवेबिलिटी इझिली इम्प्लिमेंट करता येते. म्हणजे एक रिजन डाऊन झाला तरी दुसऱ्या रिजनमधून ॲप्लिकेशन रन राहू शकतं. या वर्ल्ड मॅपमुळे एक गोष्ट क्लिअर होते, AWS फक्त एका कंट्रीपुरतं सीमित नाही. AWS हा ग्लोबल क्लाउड प्लॅटफॉर्म आहे, जो दुनियाभरमध्ये सर्व्हिसेस डिलिव्हर करतो. याच इन्फ्रास्ट्रक्चरवर मिलियन्स ऑफ ॲप्लिकेशन्स आणि वेबसाईट 24/7 रन होत आहे. आता आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघूया, जो की आहे रिजन सिलेक्शन. क्लाउडमध्ये सर्व्हिस डिप्लॉय करताना रिजन चूज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. रिजन सिलेक्ट करताना 3 मेन गोष्टी कन्सिडर करायच्या असतात. फर्स्ट, सर्व्हिस अवेलेबिलिटी. प्रत्येक AWS सर्व्हिस सगळ्या रिजन्समध्ये अवेलेबल आहे असं नसते. एक्झाम्पल, काही न्यू सर्व्हिसेस पहिल्या काही स्पेसिफिक रिजन्समध्ये लॉन्च होतात. म्हणून ॲप्लिकेशन डिप्लॉय करण्याच्या आधी त्या रिजनमध्ये रिक्वायर्ड सर्व्हिस अवेलेबल आहे का, हे चेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं. सेकंड आहे प्रॉक्झिमिटी. प्रॉक्झिमिटी म्हणजे युजर आणि रिजनमधील डिस्टन्स. रिजन युजर जवळ असेल तर लॅटन्सी कमी होते आणि परफॉर्मन्स फास्ट मिळतो. एक्झाम्पल बघूया. इंडियन युजर्ससाठी मुंबई रिजन चूज केला तर ॲप्लिकेशन रिस्पॉन्स फास्टर येतो. आणि थर्ड आहे प्राईस. AWS सर्व्हिसेसची प्राइसिंग रिजन टू रिजन डिपेंड करते आणि ती चेंज पण होते. काही रिजन्समध्ये कॉम्प्यूट चीपर असतं, तर काही रिजन्समध्ये स्टोरेज चीपर असतं. म्हणून कॉस्ट ऑप्टिमायझेशनसाठी रिजन प्राइसिंग कंपेअर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो समरीमध्ये सांगायचं झालं तर राईट रिजन चूज करण्यासाठी सर्व्हिस अवेलेबिलिटी, प्रॉक्झिमिटी आणि प्राईस या 3 फॅक्टर्स बॅलन्स करायला लागतात. सो या व्हिडिओमध्ये आपण AWS रिजन्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलं आहे. आणि जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येत असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.